भूमिकन्या र स्वतःच्या हातानं गणपतीची मूर्ती बनवून आमच्या घरी घेऊन यावीस असं मला वाटतंय. औंदा समज आधीच्या रीतीप्रमाणे होणार आहे. आधीच्या रीतीप्रमाणे म्हणजे बळीच्या हातून शेतातल्या मातीपासून बनवलेली गणपतीची मूर्ती आपल्या घरी येणार आहे. शेतीच्या मातीमधून गणपती बाप्पा? हा, अरे शेतकऱ्याच्या कष्टानं ही माती पवित्र बनलेली असती आणि ह्या मातीतून गणपती बाप्पाची मूर्ती करणं चांगलं असतं म्हणतात. देखावा वगैरे ठीक आहे, पर बळी ऐन वक्तावर मूर्ती घेऊन आला म्हणजे बरं आहे. आता कुठं लपवायची मूर्ती? थांबा, ठेव कुठतरी. चांगली जागा शोध, तर देव आपल्यावरच कोपायचा. हो, नाही कोपणार देव. चांगल्याच जागी लपवूया आपण. हा चल. हा, लपवा लपवा तुम्ही. उघड किती. गुन्हे काढ, गुन्हे काढ. या इथं. वर कर. सरकवा सरकवा. आता किती बी शोधली तरी सापडायची नाही त्यांना मूर्ती. आता बघू ना उद्या कौरपड्यांच्या घरी कशी मूर्ती पोचते ती. गणपती बाप्पा मोरया. चला चला. मंगल मंगल, काय झालं त्याला? काय हे काय समजा? हा असा देखावा करायला कोणी सांगितलं होतं? ते काय विचारतोय आम्ही? मान खाली घालू नका.
हा असा देखावा करायला कुणी सांगितला? मी केलाय तो. म्हणजे आम्हाला खिजवण्यासाठी तू या देखावा उभा केलायस ना? अहो नाही होता रक्का, शेतकऱ्यांची मेहनत कोणी लक्षातच ठेवत नाही. निदान या देखाव्यानं का होईना पण त्यांना त्याची आठवण तरी होईल. आणि गणपतीच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात भरभराट यावी, या देखाव्यासारखं त्यांचं सुद्धा आयुष्य फुलून व्हावं ना, एवढंच वाटतं म्हणून बनवलं. तुला काय वाटतंय ना हे आम्हाला चांगलं ठाव आहे. तारका जाऊ दे ना, उगाच सणावारी वाद नको. बसा तुम्ही. जेव्हा बोलायला सांगितलं होतं तेव्हा मान खाली घातली आणि आता मान वर करून आम्हाला छानपणा शिकवताय. बसा. मंगलबाई, तुमच्या सुनाला सांगा बरोबर 10 वाजता गुरुजी पूजेसाठी येणार आहेत. तेव्हा मूर्ती हजर पाहिजे 10च्या ठोक्याला. मूर्ती कुठे गेली? अहो अहो उठा ना. उठले का? काय झालं? अहो मूर्ती नाही. काय बोलायला लागली? अहो तुम्ही उठा आधी. अगं काय झालं? अहो गणपतीची मूर्ती नाही, तुम्ही काल केलेली. उठा. मूर्ती नाही? काय बोलती? तुम्ही उठा तर खरे आधी. अगं इथं तर अगं इथं तर ठेवली होती की मी. गेली कुठं मूर्ती? हा सगळीकडे पाहिली, कुठेच सापडा. प्रियंका, ए प्रियंका. आई, अगं गणपतीची मूर्तीच नाही बाई. कुठे गेली काय माहिती, सगळीकडे शोधली. गणपतीची मूर्ती गायब झाली. गणपती हरवला. आता बाई, आता घोरपडींना काय सांगायचं? त्याआधीच आपला अपमान करायला टपून बसलेले असतात. आता काय करायचं आपण, मला सांगा. आमचं काय चाललंय, तुझं काय चाललंय? मूर्ती कुठे आहे ते बघायचंय आपल्याला. महेंद्र कुठे आहे? महेंद्र, ए महेंद्र, अरे गणपतीची मूर्ती नाही इथं. कुठं ठेवलीस का तू आज? इथंच होती की काल. अरे इथंच होती ते मला बी माहितीये, मग गेली कुठं? मला नाही माहिती. तुला नाही? अरे कुणालाच नाही माहिती तर असं राहू दे बाबा. आई, आता तुम्ही बघा मूर्तीचं काय ते. मला तर निघावंच लागल, नाही तर तारका परत चिडचिड करतील. आणि मामांजी काय बी करून मूर्ती घेऊन या घोरपड्यांच्या घरात, नाही तर मला रोज तिथं गेल्यावर ऐकून घ्यावं लागल. येते मी, तुम्ही बघा काय ते. काय वय वय जा तू. एक तर आपलं काय चाललंय, तिचं काय चाललंय बघ. आज कुठेतरी मूर्ती कुठं आत ठेवली का? मी बघतो, थांबा. मी बघतो बाहेर. हा मी स्वयंपाकघरात पाहते. ते गुरुजी कुठवर आल्यात, कुणी विचारलंय का नाही त्यांना? हो, फोन केलाय त्यांना. आणि पूजेचं समजा सामान आलंय ना? सगळी तयारी झाली. बस नाही तर गडबड व्हाय ना ग. झाली का समजी तयारी? हो, सगळी तयारी झाली आहे. बळी भाऊजी कुठे आहेत? अगो बाई, तुम्हाला काय माहितीच नाही वय? काय झालं? हो, सगळी गडबड झाली ना तिकडं. काय ग, काय झालं? बाबा बरे आहेत ना? त्यांना काय नाही? अहो त्यांना कुठं काय होतंय. मग अहो गणपतीची मूर्ती बनवलेली मामांजींनी तीच गायब झाली ना घरात ना. अहो घरात कुठं बी सापडत नाहीये मूर्ती. अगं बाया, समजी ना त्या बळीची नाटक आहेत. अहो नाही हो, गया वया करून परंपरा सुरू करू म्हणला आणि आता सूड उगवायला लागलाय. सूड नाही तर काय, आता लोक दर्शनाला घोरपड्यांच्या घरी येतील तर दर्शनाला मूर्ती नसणार, म्हणजे आमचं नाकच कापायचं होतं ना त्याला. नाही होता तारका, बाबा असं नाही करणार. मी जाऊन बघून येते. आजा, पण एक ध्यानात ठेवायचं, जर मूर्ती 10च्या आत घरात आली नाही
तर परत म्या घरात गणपती बसवणार नाही. जेव्हा जेव्हा मला लोक विचारत्याल तुमच्या घरात गणपती का नाही, तेव्हा तेव्हा मी त्यांना सांगीन की ह्या माझ्या नाचुनामुळं आणि तिच्या बापामुळं नाही. आता एकदा घरातून इग्न हरता गेला आणि जर काय घरावर इग्न आलं तर त्याला तू जबाबदार असशील. तारका, असं काय नाही होत. मी माझ्या बाबांनी बनवलेली मूर्ती घेऊन येते. 10च्या टोक्याला आपल्या घरात गणपतीची मूर्ती बसवली जाणार म्हणजे जाणार. जा. किती बी पळत पळत गेली तरी काय बी उपयोग होणार नाही. कारण मूर्ती अशा ठिकाणी लपवली कुणाच्या बापाला बी सापडायची नाही. ए कुसुम, अगं बाहेर कुठं दिसली का ग मूर्ती? अहो नाही नाही, मला तर काय कळनाच झाले. अशी कशी जाईल मूर्ती? महेंद्रा, ए महेंद्रा, अरे तुला अगं लक्ष्मी, अगं आपली बाप्पाची मूर्ती ती सापडणं झाली आहे ग. कशी काय कळ ना मला. काल रात्री इथंच ठेवली होती मी पंख्याखाली सुकायला. अगं मग काय कळना झालं मला. मी सकाळी उठले आणि पाहिलं तर नव्हती. सगळीकडे शोधलं मी, शेवटी याला झोपेतून उठवलं. होय होय, सगळ्या घरभर शोधला आम्ही, खरं सापडली नाही मूर्ती. बाबा, असं हातावर हात ठेवून नाही चालायचं. आपण मूर्ती शोधायला लागूया. चला. अगं सकाळपासून तेच चाललंय आमचं, पण सापडणं झालीये कुठं. असं नाही इथंच कुठं तरी. आपण परत शोधू. चला चला. बघ ये इकडं. लक्ष्मी तू इकडे. आई बघ जा अजून. जाते जाते. मूर्ती शोधतायत. नक्की मूर्ती सापडणार नाही ना? हो तारका, शोधून शोधून माणसं दमतील पण कुणाच्या हाताला काही मूर्ती सापडायची नाही बघा. लई भारी काम केलंस बर. एकाशी हलक्यातली कामं करतच नाही ना. हाय, बघितलंय की मी. तारका, ते फक्त इनाम मिळालं असतं तर. किती देऊ? अरे जेवढं ठरल्यात तेवढं दे की. हा, एवढं भारी काम केलंय पोरीनं, उगा तिला नाराज कशाला करायचं. 30,000 आहेत. 30 कमी आहेत का? नाही नाही, लय झाले. तारका, आता तुमचं कुठलं बी काम असेल ना ते मला सांगत जा. मी तुमची सगळी कामं करत जाईन बघा. तारका, तर तुझं काय निघतं? ते तुम्ही मगाशी म्हणालात की मूर्ती मिळाली नाही तर गणपती बसवणार नाही म्हणून. म्हणले मग. तारका, मला असं वाटते आपली इतक्या वर्षाची गणपती बसवण्याची परंपरा आहे ती खंडित व्हायला नको. वय काय? एवढं तुला परंपरेचं वाटतं, मग कशाला तुझ्या सुनाला पाठीशी घातलंस ग तू? आता परंपरा वाचवायची असेल तर तुझ्या सुनालाच जाऊन सांग, मला नाही सांगायचं. अहो पण लई मोठ्या तोंडाने म्हणली होती ना माझं बाबा देत्याल मूर्ती बनवून, आता देऊ देत की मूर्ती बनवून. लई धावत गेली होती, बघते आता आणते का नाही मूर्ती ती. बाबा, आपल्यामुळे तिथल्या गणपतीची परंपरा खंडित होणार. म्हणजे
म्हणजे तारका म्हणाला जर तू गणपतीची मूर्ती घरात आणली नाही तर आपल्या घरात यापुढे गणपती बसणार नाही. आणि वरतून हे पण म्हणलं जर कोणी विचारलं की बाबा तुमच्या घरात गणपती का बसत नाही तर तुम्हा बाप लेकीचं नाव पुढे करणार. नाही त्यांना जे काय करायचं ते करू दे, पण अगं गणपती तर विद्येची देवता आहे, विघ्नहर्ता आहे. त्याला घरीच नाही आणायचं म्हणजे काय? काय बी करून बाप्पाची मूर्ती तर शोधली पाहिजे, नाही तर माझ्या दोस्ताला थोरल्या सावकारांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. नाही चला चल शोधूया आपण. मी काय म्हणतो, मी मागं बघतो. तुला माहित आहे का आपला गणपती बाप्पा कुठं आहे ते? ओ बाबा लवकर या, आपले बाप्पा सापडले. काय बाप्पा काय झालं? कुठे आपले बाप्पा सापडले? कुठे? याला माहिती आपल्या धर्माला माहिती आपले गणपती बाप्पा कुठे आहेत ते. काय सांग? अगे लक्ष्मी, याला कसं माहिती असेल? ते काय एवढं हुशार आहे वय? आणि जरी हुशार असलं तरी आपण त्याला रात्रीचं बांधून ठेवत नाही वय. हे तुझं ज्ञान. अरे बिबट्याच्या भीतीनं आपण रात्रीची जनावरं बांधून ठेवत नाही, एवढं मी माहित नाही तुला? लक्ष्मी थाय म्हणे, आता तूच वाट दावायची बर का आम्हाला. थाय म्हणे, आता तूच वाट दाखव बाबा. चल चल थाय म्हणे, चल. बाबा चला. अगं याला खरंच माहिती असेल का बाप्पाची मूर्ती कुठं आहे ते? हो, अरे नंदी आहे तो, नाही तो उगा असं नाही पळायचा. अगं बाबाने वैरण पाणी केलं नसेल म्हणून असं चालतंय त्यांच्या मागे. नाही रे दादा नाही. कुठं आहे थाय म्हणे? हा काय रे? थाय म्हणे इथं आहे, इथं आहे आपला बाप्पा. खरंच थैमानानं आम्हाला बघितलं की काय? काल रात्री तरी इथं चालतो आम्ही. बर लक्ष्मी तरी आला. बाबा अहो, कशाला उगच ते काय विस्कटताय? उगच शेताचा मालक यायचा आणि परत वाद घालत बसायचा आपल्याबरोबर. अरे ते शेतकऱ्याची जी काय नुकसान भरपाई असेल ना ती मी भरून देईल, पण ज्या घरात माझ्या पोरीला तिचं आयुष्य काढायचंय तिथं माझ्यामुळं तिला मान खाली घालावी लागायला नको. काय म्हणे इथंच आहे ना?
तेव्हा आपली मूर्ती सापडली. म्हणे म्हणे तू माझा निस्ता सोबती नाहीस गाड्या, माझा इग्न अर्थ आहेस तू. जर मूर्ती 10च्या आत घरात आली नाही तर परत या घरात गणपती बसवणार नाही.